नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज काय झालं, मी जरा एका कामासाठी बाहेर गेले होते. यायला थोडासा उशीर झाला. तेव्हा सगळा स्वयंपाक करायला तर वेळ नव्हता. मग विचार केला की पटकन तयार होईल असं काय करावं. थोडासा विचार केला तेव्हा ही रेसिपी सुचली, ती म्हणजे बेसन भात. मग आज वन डिश मील असा बेसन भातच केला. चला बघूया. बेसन भात करण्यासाठी मी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हा अर्धा तास झाकून ठेवायचा. हे बेसन पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. भातासाठी बेसन पीठ अगदी बारीक घ्यायचं नाही, थोडंसं जाडसरच घ्यायचं. आधी बेसन पीठ थोडंसं भाजून घेऊया. कढईत 2 टेबलस्पून तेल घ्यायचे. तेल थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ घालून भाजून घ्यायचे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. बेसन भाजताना सुरुवातीला 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. बेसन मला थोडंसं कोरडं वाटतंय. अजून अर्धा टेबलस्पून तेल घालूया. बेसन भाजून झालेलं आहे. गॅस बंद करूया. भातासाठी पाणी गरम करून घ्यायचे. या 5 मिरच्या आणि 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. मिरच्यांचे तुकडे करून घेतले आणि लसूण थोडासा ठेचून घेतलेला आहे. भातासाठी फोडणी करूया. पातेल्यात 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी अर्धा चमचा, पाव चमचा हिंग, पाव चमचा जिरं, पाव चमचा हळद, त्यानंतर लसूण घालायचा, मिरच्यांचे तुकडे. हे व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर धुवून ठेवलेला तांदूळ घालूया. तांदूळ 1-2 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे. नंतर गरम केलेलं पाणी घालायचं. 2 वाट्या तांदूळ होता, त्यासाठी मी तिप्पट म्हणजे 6 वाट्या पाणी घेतलेलं आहे. का ते पुढे सांगेन. चवीपुरतं मीठ. भात शिजू द्यायचा आहे. हा भात आपण नेहमी शिजवतो तसा पूर्ण शिजवायचा नाही. अजून थोडंसं पाणी भातात शिल्लक आहे. हे बघा, असा अगदी शीत मोडेल एवढाच 90% भात शिजवून घ्यायचा आहे. आता यामध्ये ओलं खोबरं 1 वाटी, 1 वाटी दही घालायचे. माझ्याकडे फ्रोझन मटार होते, हे अर्धी वाटी घालूया. स्वच्छ धुवून चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी. फ्रोझन मटार होते म्हणून मी हे आत्ता घातले. तुमच्याकडे ताजे मटार असतील तर ते फोडणी केल्यानंतर लगेच घाला, म्हणजे भाताबरोबर शिजतील. या भातात मटारबरोबरच तुम्ही तुमच्या आवडीच्या इतर भाज्याही घालू शकता. बाकीच्या भाज्या घालणार असाल तर त्याही फोडणीतच घालायच्या. आता यामध्ये मघाशी भाजून ठेवलेलं बेसन पीठ घालायचं. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मघाशी मी भातासाठी तिप्पट पाणी घातलं, का ते सांगते. बेसन पिठामुळे पाणी सगळं शोषलं जातं आणि भात अगदी कोरडा कोरडा होतो. म्हणून शिजवतानाच भातात थोडंसं जास्त पाणी घालायचं, म्हणजे भात तयार झाल्यानंतर अगदी कोरडा होत नाही. आता 1-2 मिनिटं वाफ येऊ द्यायची. वा, मस्त गरमागरम बेसन भात तयार आहे. गॅस बंद करूया. हा चवीला खूप छान लागतो. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच छान छान वेगळ्या रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.